प्लेट मध्ये 2 पाव, कांदा, लिंबू, बटर ओके आणि भाजी. ओके ओके मित्रांनो, पावभाजीचा रेट 40 रुपये आणि आता ही प्लेट मध्ये गरमागरम पावभाजी काढून घेतली. दाबेलीचा रेट आहे 15 रुपये. मित्रांनो, विश्रामबागला आपण आलो आणि सरोवर हॉटेलच्या शेजारीच हा नवरत्न दाबेली आणि पावभाजी सेंटर आहे. तर या पावभाजी सेंटरला आता आपण भेट देणार आहोत. गेली 17 ते 18 वर्षी या ताई इथं स्टॉल लावत आहेत आणि खूपच फेमस आहेत सगळे पदार्थ. आणि आता पदार्थ आपण बघणार आहोत, ग्राहकांची गप्पा मारणार आहोत, ताईंशी देखील गप्पा मारणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण दाबेली स्टॉल वरती कशी केली जाते बघणार आहोत. हे दाबेलीचे बोलत बोलत करत हे काय चिंचेचं पाणी, गोड पाणी. हा, हे शेंगदाणे, ओके, कांदा, कांदा. भाजीला भाजीमध्ये काय असते? भाजीमध्ये बटाटा. ओके, बटाटा असतो. हा, बटाटा मिक्स केलेला. ओके. तर मित्रांनो, समोर बघू शकता आता हे दाबेली देखील खूप फेमस आहेत. तर बटर लावून आता गरम 18 वर्ष हा स्टॉल चालवतात आणि इथे समोर आपल्याला दाबेली आता तयार होते. तर आता थोडस बटर लावून हा ही दाबेली आता भाजून घेतली जाईल. मित्रांनो, समोर बघू शकता फ्रेश टोमॅटो, कोबी आणि हे बोंगी मिरची इथं ही सगळ्या पदार्थांना वापरली जाते. तसंच इकडे बघू शकता मित्रांनो, हे पावभाजीचे पाव देखील आहेत फ्रेश असे. मित्रांनो, 17-18 वर्ष इथं हा स्टॉल चालतो आणि या ताई मित्रांसोबत इथं खूप छान पावभाजी बनवतात. तर पत्ता सांगितलेला आहे आणि व्हिडिओमध्ये देखील दाखवेन मी शेवटी. तर या पत्त्यावरती नक्की पावभाजी खाण्यासाठी आणि दाबेली खाण्यासाठी तुम्ही आवर्जून या. मित्रांनो, आता पावभाजीची तयारी चालू आहे आणि इथं बारीक अशी ही बोंगी मिरची कट करून घेतली जाते. तर समोर बघू शकता मित्रांनो, पावभाजीसाठी आता हा टोमॅटो बारीक करून घेतला जातोय. आता किती प्लेट बनवणार आहे आपण? 5 प्लेट साठी. ओके, तर 5 प्लेट साठी आपण ही भाजी आता मित्रांनो तयार करतोय. बटाटे उकडूनच आणले जातात घरातून. तर मित्रांनो, तवा छानपैकी तापलाय आणि समोर बटर गरम करून घेतलं जाते. तर आता काका काय ऍड करतोय आपण? पहिला बटर घातले, नंतर एव्हरेस्ट पावभाजी. ओके, तर एव्हरेस्ट पावभाजी मसाला ऍड केला जातो मित्रांनो. त्यानंतर ही मिरची पूड ऍड केली जाते. आता अखंड धने ऍड केलेले आहेत. धने पावडर वापरत नाही का? नाही, अखंड धने बारीक होते ना. ओके ओके. त्यानंतर ढबू. ओके, पहिल्यांदा शिमला मिरची ऍड केली जाईल. त्यानंतर कांदा ऍड केला जातोय. आता हे सगळे मसाले मित्रांनो छानपैकी फ्राय झाल्यानंतर, मऊ झाल्यानंतर टोमॅटो ऍड केले जातील. बरोबर ना काका? बरोबर. ओके. तर मित्रांनो, थोडस बटर ऍड केलेलं आणि छानपैकी आता हे मसाले भाजले जातील. आणि आताच मित्रांनो सुगंध खूप छान येतोय मसाल्यांचा. आलं लसूण पेस्ट. ओके, सांगताना टाकून सांगा आता. हे आलं लसूण पेस्ट. ओके, आता थोडी आलं लसूण पेस्ट ऍड केलेली आहे. वा, तवा गरम झाल्यामुळे खूप छान असा सुगंध येतो आता मसाल्यांचा. काका, कधीपासून सुरुवात केली वगैरे सांगा जरा तुम्ही. स्टॉल किती वर्ष आहे तुमचा वगैरे सांगा. स्टॉल 18 वर्ष झाली. 18 वर्ष आहे. हा. बरं, सुरुवात कुठे केली होती? सुरुवात व्हाईट हाऊस हॉटेल जवळ. बर, आणि 100 फुटी रोड. 100 फुटी रोडला. ओके, काय काय तेव्हा येत होता? पावभाजी आणि दाबेली. ओके, पावभाजीचा रेट तेव्हा काय होता म्हणजे 10-15 वर्षापूर्वी? 30 रुपये होता. 30 रुपये. आणि आता किती आहे? दाबेली 10 रुपये होता. आता पावभाजी तेव्हा 30 होता, आता 40 आहे. एवढ्या वर्षात फक्त 10 रुपये वाढवले. 10 रुपये वाढले. वा, एवढी स्वस्त पावभाजी कुठे मिळत नाही आहे सांगलीत. फक्त 40 रुपये म्हणजे तुमच्या इथेच आहे. आता हे मसाले जे आहेत ते हात काढावे. हे मसाले छानपैकी आता रोस्ट झाले.
फ्राय झालेले आहेत कमी तेलामध्ये. टॅमॅटो आता हे बटर मध्ये फ्राय झालेले मसाले छान फ्राय झाले, आता टॅमॅटो ऍड केले जातील. तुम्ही समोर बघू शकता आता टोमॅटो ऍड केले त्या मसाल्यांमध्ये. मसाले छानपैकी पहिल्यांदा फ्राय करून घेतले होते आणि त्यानंतर टोमॅटो ऍड केलेले होते. मित्रांनो 17 ते 18 वर्षांचा अनुभव आहे काकांचा आणि त्यामुळेच हे मसाले जे ते खूप छानपैकी ते त्यांनी बनवलेले आहेत आणि खूप कमी वेळात आणि हवे तेवढे मसाले वापरून ही भाजी तयार होते. इतर स्टॉल सारखं मित्रांनो अगदी मसाला करून ठेवला जात नाही, तर जशी ऑर्डर येईल तशी 2 पावभाजी, 3 पावभाजी, 5 पावभाजी असे मसाले तयार करून ही नवीन पावभाजी बनवून दिली जाते. इथं वैशिष्ट्यच आहे त्या स्टॉलचं ह्या. त्यामुळे खूप गरमागरम आणि स्वादिष्ट पावभाजी आपल्याला इथं खायला मिळते. आता मसाला तयार झाला, आता बटाटे ऍड करायचे. तर आता हे बटाटे ऍड केले जातात. तर आता हे बटाटे मित्रांनो मसाल्यामध्ये स्मॅश करून घेतले जातील. खूप साध्या पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं हे पावभाजी आपल्या समोर तयार होते मित्रांनो. आणि मसाल्यांचा जो सुगंध आहे तो खूपच छान पद्धतीनं इथं आपल्या येतोय. आता इथं मसाल्यांचा सुगंध, मसाले खूप छान पद्धतीने भाजल्यामुळे मसाल्यांचा सुगंध देखील खूप छान येतोय आणि हे मसाले स्मॅश झालेले आहेत बऱ्यापैकी. थोडासा बटाटा अजून ऍड केलेला आहे. काका तुम्ही पावभाजी वगैरे कुठे शिकला तुम्ही पहिल्यांदा? सर्वरची कामगार. ओके, विचारतच शिकला तुम्ही. ओके, मित्रांनो थोडासा बटाटा आता ऍड केला होता आणि ही भाजी जी आहे ती पूर्णपणे आता स्मॅश करून घेतली जाईल. ओके, आता मीठ टाकायचं आहे. आता हे चवीप्रमाणे मीठ ऍड केलेलं आहे. थोडं पाणी. ओके, थोडस पाणी ऍड केलं जातं. मित्रांनो समोर बघू शकता आता हे स्मॅशरच्या साहाय्याने भाजी सगळी स्मॅश होते आणि ही पावभाजी आपल्या समोर आता जवळपास तयार आहे. बोला पहिल्यापासून. पावभाजी दाबेलीचा बिझनेस आमचा 18 वर्ष झाली. 100 कोटी रोडला आहे, मर्चंट कॉलेज जवळ. आता आणि हे पावभाजी दाबेली त्याच्याबरोबर आता मसाला पाव ऍड केले. आता आमच्या 5 ठिकाणी शाखा आहेत. ओके, एक लक्ष्मी देवळाजवळ आहे, भाचा आहे आणि मिरज मध्ये भौरव चौक मध्ये मुलगा असतो. एक मालगावला एक आहे, सुभाषनगरला एक आहे. ओके, आणि मिरज मध्ये मंगळवारपेठ मध्ये आहे. ओके, 5 ठिकाणी आपले हे चालू आहे. ओके, पार्टीची वगैरे ऑर्डर घेता तुम्ही? हो, भरपूर 300-600 ऑर्डर सारखे असतात. बरं, पार्टी कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर फोन नंबर जरा सांगा एकदा. फोन नंबर 9325. जवळ जरा. पार्टीची ऑर्डर घेतो, गॅदरिंगच्या वगैरे, घरगुती मीटिंग असं म्हणजे कुठले पण ऑर्डर घेतोय. बरं, आणि रेट काय असतो त्याचा? कसा असतो रेट? पावभाजीला ऑर्डरला रेट जास्त आहे. इथं आपली पावभाजी 40 रुपये. जर आम्ही ऑर्डरला गेलो तर 60 रुपये पावभाजी. 60 रुपये बस? हा, 60 रुपये. ओके, सगळं सामान घेऊन जायला लागते ना, सगळं तिथं सर्व करून देतो आम्ही. आणि फोन नंबर जरा सांगा त्यासाठी. फोन नंबर 9325 34 43 52. ओके, या नंबरवरती फोन करून तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. हा, करू शकतो. ओके, जरा पत्ता एकदा सांगा पुन्हा. 100 कोटी रोड, सरोवर हॉटेल शेजारी, सुरेश खाडेंच्या बंगल्याजवळ. ओके, मित्रांनो समोर बघू शकता ही आता भाजी जी आहे ती गरमागरम वापरलेली पावभाजी आता तयार आहे. आणि या थंडीच्या दिवसामध्ये मित्रांनो या स्टॉलवरती नक्की या आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. पावभाजीची रेसिपी बघतोय आपण आणि हे पावभाजीचे पाव आता बटर लावलेले आणि हे आता बटर लावून गरम केले जाते. हा काका सांगा जरा माहिती. हे प्लेट मध्ये 2 पाव असतात ना? हा, प्लेट मध्ये 2 पाव, कांदा, लिंबू, बटर. ओके, आणि भाजी. ओके, भाजी आता तयार झाली आहे जवळपास आणि ही प्लेट मध्ये काढून घेतली. 40 रुपये रेट आहे. 40 रुपये रेट आहे. ओके, मित्रांनो पावभाजीचा रेट 40 रुपये आणि आता ही प्लेट मध्ये गरमागरम पावभाजी काढून घेतली.
मित्रांनो ही आता पावभाजीची प्लेट तयार आहे आणि प्लेटचा रेट आहे 40 रुपये. मित्रांनो नवरत्न पावभाजी सेंटरवरती आता आपण आलोय आणि समोर बघू शकता पावभाजी तयार आहे. तर ह्या पावभाजीचा रेट आहे 40 रुपये. त्याबरोबर 2 पाव भाजी आणि कांदा लिंबू आणि बटर दिलं जातं. मित्रांनो आवर्जून या आणि रेट देखील खूप कमी आहे पावभाजीचा, तर नक्की आस्वाद घ्यायला विसरू नका. तर मित्रांनो समोर पावभाजी बघतोय. थोडासा कांदा आता त्या भाजीमध्ये ऍड करतोय आणि लिंबू. कांदा आणि लिंबू असल्याशिवाय पावभाजीला मजा नाही आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता ही भाजी जी आहे ती टेस्ट करून बघणार आहोत. सुपर. जे काही मित्रांनो मसाले वापरलेत ते त्याचा खूप स्ट्रॉंग असा फ्लेवर, सगळ्या भाजीला खूप छान असा स्ट्रॉंग असा फ्लेवर येतोय. कॅप्सिकम असू दे, टोमॅटो असू दे, खूप जास्त प्रमाणात स्मॅश केलेलं नाही, त्यामुळे त्यांची वेगळी चव ही या पावभाजीला लागते. काही ठिकाणी कसं सगळंच स्मॅश केलं जातं, त्यामुळे स्वतंत्र असं अस्तित्व कुठल्या भाजीचं जाणवत नाही. पण इथं मात्र मित्रांनो हे मसाले ह्या भाज्या आहेत त्या वेगवेगळ्या चव देतात. खूप छान वाटलं त्यामुळे. वा. पावभाजीला मित्रांनो 2 पाव दिले जातात. पावभाजीचा रेट आहे 40 रुपये आणि आता आपण पावासोबत भाजी जी आहे ती आता टेस्ट करून बघूया. वा सुपर. मित्रांनो खूप छान पद्धतीनं रेसिपी तर बनवलेली आहे पावभाजीची. तर मित्रांनो समोर बघू शकता दाबेली देखील दिले आणि आता आपण ही दाबेली घेतलेली आहे. दाबेलीचा रेट आहे 15 ना. तर दाबेलीचा रेट आहे 15 रुपये. आता ही दाबेली आपण टेस्ट करून बघूया. दाबेली सोबत मित्रांनो ही समोर बघू शकता चटणी दिलेली आहे. पुदिन्याची चटणी आणि गुळाची आणि गोड चटणी आहे. तर सगळ्यांनी या इथं आणि पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. वा. तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.